अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 56% मतदान शांततेत पार पडले। सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांनी उत्साह दाखवला असला तरी दुपारच्या उन्हामुळे मतदानाची गती मंदावली होती। मात्र सायंकाळी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत हक्क बजावला। राहुरी मतदारसंघातील 3,33,000 मतदारांपैकी 1,87,000 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे। विशेष म्हणजे पाथर्डी तालुक्यातील 39 गावांमध्येही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। करंजी, तिसगाव, चिचोंडी आणि शिराळ यासारख्या मोठ्या गावात मतदानाचा आकडा 50% पुढे गेला। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक गावांमध्ये महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या व्यतिरिक्त अन्य विरोधी उमेदवारांचे बूथ कुठेही दिसून आले नाहीत। आमदार मोनिका राजळे यांनी विविध केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। आणि आज या 39 गावामध्ये बऱ्याच ठिकाणी विरोधकांचे बूथ सुद्धा लागलेले नाहीयेत। गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन गाठी भेटी घेतल्या। विकास कामं असेल, त्याचबरोबर ही निवडणूक कर्डिले साहेबांच्या पश्चाताखाली जाण्याने होत असल्यामुळं आज तनपुरे साहेबांचे कार्यकर्ते सुद्धा आज या ठिकाणी मतदान केंद्रावर बूथवर सक्रिय आहेत। आणि मला खात्री आहे की या 39 गावामधून मोठ्या प्रमाणात मताधिक्य अक्षय कर्डिलेंना मिळेल आणि अशीच परिस्थिती या संपूर्ण 39 गावांमध्ये आहे। खरं तर मी सर्व आमच्या मित्र पक्षांचे, तनपुरे साहेबांचे, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानेल की आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून मी असेल, दादा असेल किंवा आमच्या सर्वच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जे आमचे सहकारी होते त्या सर्वांच्या बैठका घेतल्या। त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला। तेव्हा अशी परिस्थिती की तिसगावमध्ये पहिल्यांदाच, म्हणजे आता माझ्या अनुभव नाही परंतु सगळे सांगतात की पहिल्यांदाच अशी परिस्थिती झाली की विरोधकांचे बूथ सुद्धा लागलेले नाहीयेत। त्यामुळे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले। माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे, बाळासाहेब अकोलकर आणि कुशल भापसे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी अक्षय कर्डिले हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय। विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पाथर्डी तालुक्यातल्या 39 गावामध्ये सुजयदादा विखे, मोनिकाताई सर्व मंडळींनी प्रत्येक गाव जाऊन लोकांची जागृती केली आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या कामातून आणि लोकसंपर्कातून लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आज तिसगावमध्ये सर्व मंडळी एकत्र येऊन की शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली म्हणून अक्षय कर्डिले यांना मतदान करावं आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व समाजातील, सर्व थरातील जनतेने या ठिकाणी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। आणि त्यामुळं विरोधी पार्टीचं या ठिकाणी बूथ सुद्धा लागलं नाही। त्यामुळे मी माझ्या वतीने आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व मतदारांचे आभार मानतो आणि असं सहकार्य भविष्यामध्ये राहावं ही विनंती करतो। राहुरी नगर पाथर्डी या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं। या मतदानामध्ये निश्चितपणे उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम झालेला आहे, परंतु तरीही दुपारच्या नंतर मतदानासाठी लोक बाहेर पडले आणि करंजीमध्ये 54% मतदान झालेलं आहे। या मतदान होताना जर आपण सगळं निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये झालेल्या मतदानाच्या 90% मतदान हे भाजपचे उमेदवार अक्षयदादा कर्डिले यांना होणार आहे। आणि त्याच्यामुळं इथली परिस्थिती पाहता किंवा मतदाराचा कल पाहता अक्षयदादा कर्डिले हे फार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडणूक जिंकणार आहेत। स्वर्गीय कर्डिले साहेब यांना श्रद्धांजली म्हणून किंवा त्यांनी केलेल्या कामाचा एक आपण उतराई व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या भावना लोकांनी मनात ठेवून त्या ठिकाणी अक्षयदादाला मतदान केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या राज्याच्या मध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारचे जे धोरणं आहेत
त्या धोरणाप्रमाणे हे लोकांना आता भावलेले आहेत आणि म्हणून सगळीकडे भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्यांच्याकडून सुद्धा लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील असं मला वाटतं. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरती महायुतीचे उमेदवार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आज 23 तारखेला आपल्या संपूर्ण राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना यासाठी सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लागलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचं लाडकं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम भैया जगताप या सर्वच मंडळींनी प्रत्येक विभागाची जबाबदारी चांगल्या प्रकारे या भागामध्ये स्वीकारून चांगल्या प्रकारे 15 ते 20 दिवसापासून पूर्ण मतदारसंघ गाव ना गाव बूथ न बूथ घोंगडी बैठका घेऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आणि निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी जे काही निरीक्षक म्हणून आमदार प्रसादजी लाडसाहेब यांना दिलं, त्यांनीही 39 गावांचा दौरा केला आणि त्यातही त्यांनी प्रत्येकाला पाथर्डी तालुक्याचं जावई या नात्याने मतदान करण्याचं आवाहन केलं व त्याचबरोबर या 39 गावची जबाबदारी आपल्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी घेऊन जास्तीत जास्त मतदान कसं करावं त्यासाठी आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि निश्चितच उन्हाचे दिवस आहेत तरी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही तरुण युवा कार्यकर्ते, प्रत्येक गावातील कर्डिले साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचं सर्व काम करणारे कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून जास्तीत जास्त मतदान कसं घडवून देता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न प्रामाणिक राहील. आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे येणाऱ्या 4 मेला होणाऱ्या निकालाची जास्तीत जास्त 10 ते 15 हजाराचं लीड या पाथर्डी तालुक्यातून 39 गावातून मिळणार आणि त्याचा निश्चितच या सर्वांचं श्रेय खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार प्रसादजी लाडसाहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब या सर्वांना जाईल. आज नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाच्या करंजी गावामध्ये उन्हाची तीव्रता असताना देखील चांगलं मतदान झालं. सुरुवातीला मतदानाचा वेग खूप कमी होता, पण दुपारी 4 नंतर मतदानाचा वेग वाढला आणि दुपारच्या वेळेला उन्हाची तीव्रता खूप जास्त असल्यामुळं मतदानाची टक्केवारी खूपच कमी होती. पण 4 नंतर मतदार घराबाहेर पडले आणि आपला मतदानाचा हक्क भरभरून बजावला. साधारणपणे जवळपास 54% मतदान करंजीला झालेलं आहे. एकूण मतदान 2289 झालंय आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात, अतिशय चांगल्या वातावरणात मतदान झालं. सर्व स्टाफ, जो पोलिंगचा स्टाफ होता, प्रिसाइडिंग ऑफिसर आणि त्यांचा स्टाफ आणि पोलीस स्टाफ, सर्वांनी चांगलं सहकार्य केलं, चांगलं काम केलं. मतदान शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं आणि लोकशाही पद्धतीने संपूर्ण मतदान घडून आलं. 2289 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. एवढ्या उष्णतेच्या काळामध्ये आणि शेतीच्या या कामाच्या काळामध्ये त्या मानाने चांगलं मतदान झालंय. मतदारांनी माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्यावरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि आमचे नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये मतदार राजाने भरभरून असा कौल दिलेला आहे. करंजीमध्ये झालेल्या मतदानाच्या जवळपास 90% मतदान अक्षयदादा कर्डिले यांना होणार आहे आणि एकूणच मतदारसंघाची परिस्थिती पाहता अक्षयदादा कर्डिले प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत. आज राहुरी नगर पाथर्डी विधानसभेची पोटनिवडणूक होत असताना आमच्या कोलार गावामध्ये निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. आता जवळपास दुपारचे 2 वाजत आहेत. आतापर्यंत जवळपास 600हून अधिक मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि हे मतदान
अजून थोड्या वेळानं ज्यावेळेस थोडंसं उन्हाचा प्रहार कमी होईल त्यावेळेस त्या मतदानाला आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये मतदार घराच्या बाहेर पडणार आहेत. जवळपास 1200 ते 1500च्या पुढं मतदान आमच्या गावामध्ये या ठिकाणी होईल अशी आम्हाला आशा आहे. आणि यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला अक्षयदादा कर्डिले यांना जवळपास 90% मतदान आमच्या गावातनं त्या ठिकाणी मिळणार आहे आणि अक्षयदादांचा दणदणीत या मतदारसंघामध्ये विजय होणार आहे. विशेष करून आमच्या गावामध्ये कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी बूथ लागलेलं नाही. फक्त अक्षयदादांचंच बूथ या ठिकाणी लागलेलं आहे आणि इतर कुठल्याही पक्षाच्या आमच्या गावामध्ये गावाची एकत्रितरित्या अक्षयदादांना विजय करण्याचा निर्धार संपूर्ण गावानं या ठिकाणी केलेला असल्यामुळं सर्व मतदान अक्षयदादांच्याच खात्यामध्ये जाण्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि लोक या ठिकाणी उन्हात देखील लोक मतदानाला येत आहेत आणि जसं जसं ऊन कमी होईल खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक येऊन आपलं मतदान त्या ठिकाणी करणार आहेत. आणि कारण खऱ्या अर्थानं आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून आमच्या गावात भरभरून विकास कामे झालेली आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्यासाठी आज मतदानरूपी श्रद्धांजली आज आमचं गाव कोलार गाव त्या ठिकाणी देत असल्यामुळं अक्षयदादांचा विजय या ठिकाणी निश्चित होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि पाथर्डीचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक 2026 मध्ये पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 39 गावांमध्ये 73 बूथवर मतदान होतं. सदरचं मतदान हे शांततेत पार पडलेलं आहे. आम्ही पाथर्डी पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवलेला होता. सर्वात मोठे बूथ असणारे गावं तिसगावमध्ये 6 बूथ होते, मिरेमध्ये 6 बूथ होते आणि करंजीत 4 बूथ होते. अशा ठिकाणी सेक्टर अधिकारी PSI जाधव साहेब, PSI आगरकर साहेब, PSI लहाणे साहेब तसेच PSI ढाकणे साहेब व आम्ही स्वतः प्रत्येक ठिकाणी व्यक्तिशः भेटी देऊन खात्री केली मतदान एकदम शांततेत आणि सुरळीत पार पडलेलं आहे. कुठेही कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही किंवा EVM मशीन बंद पडणे वगैरे असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. शांततेत मतदान पार पडलेलं आहे. धन्यवाद. आता सर्वांचे लक्ष 4 मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.